माझ्याकडे गेल्या महिन्यात एक ताई आल्या होत्या. चेहऱ्यावर काळजी आणि प्रचंड थकवा. त्या सांगू लागल्या, डॉक्टर मला उठणं बसणं खूप चक्कर येते, डोळ्यासमोर अंधारी पसरते, केस इतके गळत आहेत की कंगवा वापरायला सुद्धा भीती वाटते, रात्रीची झोप लागत नाही आणि दिवसभर डोक्यात एक विचित्र गोंधळ असतो. डोळ्याखाली काही वर्तुळ आले, काही सुचत नाही, जेवण पचत नाही आणि पायांच्या पोटऱ्यामध्ये तर प्रचंड गोळे येतात. मी त्यांना पूर्ण तपासलं. त्यांना मी म्हणालो, ताई अजिबात काळजी करू नका, हा त्रास तुम्हाला फक्त आयर्न डेफिशियन्सी म्हणजे शरीरामधील लोह आणि हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होतो आहे. मी त्यांना औषधांचा डोंगर किंवा खूप सारे औषध दिले नाही, फक्त एक मुख्य सल्ला दिला, तुमचं रोजचं जेवण लोखंडाच्या कढईत बनवायला सुरुवात करा आणि त्यासोबतच आहारामध्ये नियमितपणे पालक, खजूर, डाळिंब आणि बीट यांचा समावेश करायला सांगितला आणि सोबतीला फक्त एक गोळी लिहून दिली. आणि काल बरोबर एका महिन्याने त्या पुन्हा क्लिनिकमध्ये आल्या, पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि आनंद होता. त्या हसून म्हणाल्या, डॉक्टर खरंच धन्यवाद, तुम्ही सांगितलेल्या ते एका बदलाने माझ्यामध्ये आणि माझ्या लक्षणांमध्ये 80 ते 90% फरक पडला आहे. मला अंधारी येणं, चक्कर, गरगरणं बंद झालं आहे, डोकं दुखणं बंद झालंय. आता मला खूप फ्रेश वाटतंय आणि उत्साही देखील वाटतंय. मी त्यांना तोच आहार आणि लोखंडी कढईचा वापर पुढे चालू ठेवायला सांगितला. जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचं आणि ते समाधानाचं हसू माझ्यासाठी खूप मोलाचं होतं. म्हणून जर तुमच्यापैकी कोणाला असे त्रास होत असतील तर त्या अगोदर आपल्या स्वयंपाकघरात हा एक सोपा आणि नैसर्गिक बदल करून बघा. ही महत्वाची माहिती तुमच्या सर्व मैत्रिणींसोबत आणि घरातल्या सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. याचा तुम्हाला नक्की फायदाच होईल. अशाच आरोग्यविषयी माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका.